रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्र ग्रंथामध्ये शिवछत्रपतींचे बोल दिलेले आहेत, ज्याचे आरमार त्याचा समुद्र। याप्रमाणे शिवछत्रपतींनी त्यांच्या जीवनामध्ये आरमाराची सर्वात मोठी मोहीम काढली होती। तर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। दक्षिण भारतामध्ये केळदी नावाचं जे काही राज्य आहे त्या राज्यावरती सोमशेखर राज्य करत होता आणि त्याच कालखंडामध्ये पोर्तुगीजांनी बसरूर नावाची जी काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेवरती आक्रमण करून ती आपल्या घशामध्ये गाठली। सोमशेखरांनी इतर राजांना एकत्रित करून ते बसरूर घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आलं। अशा वेळी शिवछत्रपतींना पत्रव्यवहार करून बसरूर आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला। अशा वेळी शिवछत्रपतींनी 9 फेब्रुवारी 1665 रोजी 84 गलबत 3 लढाऊ नौका घेऊन महाराज सिंधू सागराद्वारे दक्षिण कर्नाटकामध्ये येण्यास निघाले। 13 फेब्रुवारी 1665 रोजी महाराज गांगवली या बंदरामध्ये दाखल झाले आणि महाराजांनी अवघ्या 1.5 दिवसामध्ये बसरूर हे काबीज केलं आणि पोर्तुगीजांना त्या बसरूरमधून हाकलून लावलं। अशा वेळी हा संपूर्ण कानडी मुलूक त्या सोमशेखर नायकाच्या हवाली करून महाराज हे दक्षिण भारतातून उत्तर भारतामध्ये म्हणजे आजच्या आपल्या स्वराज्यामध्ये दाखल झाले।